भाऊ, 3 टर्म आमदार आहेत माधुरी मिसाळ इथल्या, तरी तुमची तयारी सुरू दिसतीये. शहरभर बॅनर दिसत आहेत तुमचे आणि सोशल मीडियावर सुद्धा तुमचे जे आमदार, भावी आमदार म्हणून बॅनर फिरत आहेत. कार्यकर्त्यांनी ते बॅनर्स आणि सोशल मीडियावर टाकलेलं आहे आणि मला वाटतं कार्यकर्त्यांना माहित आहे. गेले मी 20 वर्ष काम करतोय आणि मला वाटतं ते कार्यकर्त्यांना स्वाभाविक वाटतंय आणि त्यांची इच्छा आहे. आणि तुम्ही सुद्धा पर्वतीमध्ये कित्येक वर्ष काम करतायत. तुम्ही स्वतः इच्छुक आहात का पर्वती लढण्यासाठी? 100% जर पार्टीने मला संधी दिली तर यावेळी मी पर्वतीमध्ये आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. लोकसभेत सुद्धा पर्वती मतदारसंघात 28,900 मध्ये सर्वात जास्त लीड ह्या माझ्या प्रभागात 8,900 मी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे मला वाटतं प्लॅनिंग असतील, त्यांचे प्रकल्प असतील, वेगवेगळे मला वाटतं कार्यक्रम असतील मी सुरू केलेले आहेत. मी सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये आमदारकी लढवण्याच्या उद्देशाने आता मी प्लॅनिंग केलं, आता मी काम करतोय. माझी भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देते. मी खूप स्वाभिमानी म्हणजे अभिमानी आहे की मी या भारतीय जनता पार्टीत आहे आणि पार्टीचा जो आदेश आहे तो मला सर्वांना मान्य राहणार. आणि गेले मी एवढे 20 वर्ष काम करतोय आणि यावेळी माझं इच्छा आहे की मतदारसंघातून आमदारकीसाठी मी प्रयत्न करावा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत, मी केलेलं काम आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचवावं. आणि मतदारसंघातल्या अनेक गोष्टी आहेत, मेट्रो असतील, मला वाटतं फ्लायओव्हर्स आहे, त्यानंतर अनेक अंडरग्राऊंडचे विषय आहेत, 24/7 ह्याचा विषय आहे. मी सभागृहात असताना सुद्धा ह्या मतदारसंघात अनेक प्रकल्प